श्री गुरुभ्यो नमः. योग वासिष्ठ. श्रीरामांचा प्रश्न. गुरुदेव, जर आत्मा शांत आणि निर्मळ असेल तर मग मला राग, दुःख, अस्वस्थता हे सगळं का वाटतं? वशिष्ठ म्हणतात, राम, दुःख आत्म्याला लागत नाही, ते फक्त मनाला लागतं. जसं आरशात दिसणारा डाग आरशावर नसतो, तो फक्त प्रतिबिंबावर असतो. तसंच राग, दुःख, भीती हे सगळं मनावर असतं, आत्म्यावर नाही. ते पुढे सांगतात, मन जेव्हा वस्तूंना माझं म्हणतं, अपेक्षा धरतं, अहंकार वाढवतो, तेव्हा दुःख निर्माण होतं. पण जेव्हा मन साक्षीभावात शांत होतं तेव्हा दुःखाचं अस्तित्व कमी होतं. मूळ तत्व दुःख आसक्तीमुळे होतं, शांती साक्षीभावामुळे मिळते. कमळ पाण्यात असतं, पण पाणी कमळाला भिजवत नाही. तसंच जगात राहा, पण मनाने जगाला पकडू नको. दैनंदिन जीवनात आपण म्हणतो, त्याने असं बोललं म्हणून मला वाईट वाटतं. खरं म्हणजे वाईट वाटतं ते त्या शब्दांना आपण दिलेल्या अर्थामुळे. अर्थ बदलला की मनही बदलतं. राम, मनाला साक्षीभाव शिकव. भावना येऊ दे, जाऊ दे, पण त्यांच्याशी एकरूप होऊ नकोस. आत्मा नेहमी शांतच असतो. हरिओम तत्सत.